मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आता असं मला वाटायला लागलेलं आहे की ठाकरे गटातले अनेक नेते हे शिंदे गटात किंवा बीजेपी मध्ये सामील होण्यासाठी आतुरलेले आहेत। त्यांना फक्त वाट आहे ती एक चांगल्या ऑफरची। ती ऑफर शिंदे गटाकडून किंवा बीजेपी कडून कोणाकडूनही आली तर ते लगेच त्या पक्षात पक्षप्रवेश करण्यासाठी एका पायावर तयार आहेत। कारण कसं आहे की त्यांच्या अनेक नेत्यांकडून असे वक्तव्य दिले जात आहेत की आम्हाला त्या पक्षांकडून ऑफर आलेली आहे। आता कालच चंद्रकांत खैरे जे की उभाटा गटाचे एक वरिष्ठ नेता आहेत, त्यांनी वक्तव्य दिलं की भाजपचे लोक माझ्याकडे खूप वेळा येऊन गेले, माझा संपर्क अनेक वर्ष दिल्लीत होता, मला दिल्लीतून अनेक मान्यवरांची ऑफर होती, तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला खासदार करतो, मंत्री करतो। अलीकडे मला हरिभाऊ बागडेंसारखे राज्यपाल करण्याची ऑफरसुद्धा देण्यात आली आहे। आता थोड्या दिवस पूर्वी सुषमा अंधारेंनी सुद्धा एका डिबेटमध्ये बोलताना सांगितलं की उभाटा गटात प्रवेश होण्याच्या पूर्वी मला शिंदे गटानं सुद्धा म्हणजे शिवसेनेनं सुद्धा ऑफर दिलेली होती की तुम्ही आमच्याकडे या। आता यात किती सत्यता आहे त्यांनाच माहिती, पण चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याला ऐकून ना मला आता खरंच असं वाटायला लागले की उद्धव ठाकरेंना कोणावरही विश्वास नाही आहे। त्यांच्या आसपास जे 4-5 लोक सोडली तर इतर कोणत्याही नेत्यांवर त्यांना आता विश्वास राहिलेला नाही, हे चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य ऐकून मला खात्री पटलेली। कारण त्यांच्या वक्तव्याचे दोनच पैलू निघू शकतात। त्यातलं पहिलं हे की त्यांना त्यांच्या पक्षात डावललं जातंय आणि उद्धव ठाकरेंना आपली किंमत सांगण्यासाठी किंवा किंमत पटवून देण्यासाठी की आपण किती मोठे नेते आहोत आणि इतर पक्षांकडून आपल्याला किती मोठमोठे ऑफर येत आहेत। शिंदे गट मला खासदार बनवायला तयार आहे आणि बीजेपी तर मला राज्यपाल बनवायला तयार आहे आणि तुमच्या पक्षात मला योग्य तो सन्मान भेटत नाही आहे किंवा योग्य तो मोठं पद भेटत नाही आहे आणि ते मला भेटावं, ते तुम्ही मला द्यावं, हे पटवून देण्यासाठी असे वक्तव्य चंद्रकांत खैरे करतायत। हा झाला पहिला पॉईंट। आणि दुसरा पॉईंट असा निघतो की खरंच ते बीजेपी आणि शिंदे गटात जाण्यासाठी तयार आहेत, फक्त ते बोलून दाखवत आहेत। म्हणजे ही ऑफर वगैरे त्यांना आलेली नाही आहे। बेसिकली हे मीडियामध्ये येऊन त्या गटाला सांगतायत, एक शिवसेनेला आणि बीजेपीला हे सांगतायत की तुम्ही मला खासदार, राज्यपाल किंवा असं काहीतरी ऑफर द्या, म्हणजे मी तुमच्या पक्षात यायला तयार आहे। आता एक गोष्ट बघा, जर तुम्ही एखाद्या पक्षाची ऑफर रिजेक्ट केलेली आहे, ती ऑफर तुमच्याकडे आली आणि तुम्ही रिजेक्ट केली, तर ती ऑफर ज्या पक्षानं दिली त्या पक्षाला माहिती आहे की तुम्ही ती ऑफर रिजेक्ट केलेली आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की कोणी तुम्हाला ऑफर दिली होती। म्हणजे दोन्ही पॉईंटनं तुम्ही क्लिअर आहात। आता उद्धव ठाकरे झाले किंवा कोणत्याही पक्षाचा नेता म्हणा, त्या पक्षाचा जो मुख्य नेता आहे त्याला तुमच्यावर जर विश्वास असेल तर तुम्हाला असं मीडियात येऊन बोलायची कधीही आवश्यकता नसते की मी बघा किती कट्टर निष्ठावान आहे, मला एवढ्या मोठमोठ्या ऑफर आल्या आहेत, पण मी तुमच्या सोबत सदैव आहे आणि राहणार आहे। कारण चंद्रकांत खैरे यांनी पुढेही म्हटलं की माझ्याकडं शिवसैनिक म्हणून इतकं मोठं पद आहे की मला दुसऱ्या कुठल्याही पदाची आवश्यकता नाही आहे। मला हे कुठंतरी असं खटकलं की चंद्रकांत खैरे हे तर सांगण्याचा प्रयत्न नाही करत आहेत की मला पक्षात वारंवार डावललं जातं आहे, मला डावलू नका, बघा मला किती पक्षांकडून ऑफर आहेत आणि मला जर असंच डावललं गेलं तर या ऑफर मी स्वीकार करेन। आणि राहिली गोष्ट सुषमा अंधारेंची की त्यांना शिंदे गटाकडून ऑफर आली होती किंवा एकनाथ शिंदेंनी स्वतःच त्यांना ऑफर दिलेली होती, तर मला खरंच असं म्हणावं लागेल, जर त्यांना ऑफर दिलेली असेल तर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या आसपासचे जे सल्लागार आहेत त्यांचे, ते खरंच मूर्ख आहेत की सुषमा अंधारेंना त्यांनी आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी ऑफर दिली होती। म्हणजे सुषमा अंधारे या एक जागा तरी जिंकून देऊ शकतात का त्यांच्या पक्षाला, यावर मोठी शंका आहे। मग कोणत्या कॅपेबिलिटीजवर आणि काय ते त्या पक्षाला देऊ शकतात हे न पाहता जर एकनाथ शिंदेने त्यांना ऑफर दिली असेल तर खरंच हे म्हणावं लागेल की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सल्लागार मूर्ख आहेत। आणि मागचे 3-4 वर्षाचं राजकारण एकनाथ शिंदेंचं पाहिलं तर मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे सुषमा अंधारे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी आतुरलेले आहेत। म्हणजे बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या गटामधले आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या 3-4 नेत्यांना सोडलं तर बाकी कोणालाही एकनाथ शिंदे आपल्या पक्षात पक्षप्रवेश देण्यात मंजुरी देतील, पण या 4-5 नेत्यांना ते कदापि कोणतीही विकट परिस्थिती त्यांच्यावर येऊ, ते या 4-5 नेत्यांना आपल्या पार्टीत कधीच घेणार नाहीत, याची खात्री प्रत्येक शिवसैनिकाला आणि आमच्यासारख्या पत्रकारांना किंवा विश्लेषकांना माहिती आहे। त्यामुळे सुषमा अंधारे ज्या या
पॉप्युलॅरिटी गेन करण्यासाठी किंवा आपल्या पक्षात आपल्याला उच्च पद मिळावं, म्हणजे आपल्याला किती डिमांड आहे इतर पक्षांमध्ये, शिंदे गटामध्ये हे मुद्दामून दाखवून देत आहेत की मला मोठं पद द्या. जर तुम्ही ते पद मला नाही दिलं तर त्या पक्षाकडून सुद्धा मला ऑफर आहे, हे एक प्रकारे सांगण्याचे असे हे जे काही नेते प्रयत्न करत आहेत हे ॲक्च्युली यासाठी आहे. कारण कसं आहे की जे लोक स्वतःला निष्ठावान मानतात, जे लोक यापूर्वीही स्वतःला निष्ठावान म्हणत होते, त्यामधले अनेक नेते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किंवा विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम बघून शिंदे गटात किंवा BJPमध्ये सामील झालेले आहेत. त्यामध्ये अनेक पदाधिकारी, नेते, इवन जे माजी आमदार राहिलेले व्यक्तीसुद्धा, नेतेसुद्धा असे उबाटा गटाला सोडून गेलेले आहेत. त्यामुळे हे मी निष्ठावान आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणं आता बंद करा. आणि हे सांगण्याची तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे की मला शिंदे गटानं, भाजपनं ऑफर दिलेली आहे, जर तुम्ही खरंच निष्ठावान आहात आणि उद्धव ठाकरेंना तुमच्यावर विश्वास आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हे आवडलं असेल, व्हिडिओ आवडला आणि माझ्या मताशी तुम्ही सहमती दाखवत आहात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि याविषयी तुमचे काही इतर मतं असतील तर कमेंटमध्ये ते माझ्यासोबत जरूर शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.